तर एक महत्त्वाची बातमी आपण पाहणार आहोत। भाजपकडून चंद्रपूर महापालिकेत सत्ता स्थापनेचे दावे केले जात असतानाच काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी उद्धव ठाकरे यांची भेट घेतली आहे। मातोश्री निवासस्थानी दोन्ही नेत्यांमध्ये झालेल्या चर्चेत उद्धव ठाकरेंनी महाविकास आघाडीची सत्ता स्थापन करण्यास सकारात्मक प्रतिसाद दिला असून दोन मागण्यांचे प्रस्ताव वडेट्टीवारांसमोर ठेवलेत। यात महापौर स्थायी समिती अध्यक्ष आणि महापौर कोड या गोष्टींचा समावेश आहे असे विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं। जवळपास अर्धा तास आम्ही चर्चा केली आणि चंद्रपूर महानगरपालिकेवर महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी आम्ही त्यांना विनंती केली आणि त्या संदर्भात उद्धवजी अगदी सकारात्मक आहेत आणि 100% त्यांना आमचे महाविकास आघाडीची सत्ता स्थापन व्हावी अशी त्यांची इच्छा आहे। प्रस्ताव पुढे ठेवलेला की महापौरपद हे 2.5 वर्षासाठी जर होत असेल तर ती तशी तयारी केली पाहिजेत असं त्यांचा प्रस्ताव होता आणि स्टँडिंग कमिटीसुद्धा 2.5 वर्षासाठी। आमची चर्चा सकारात्मक झाली। आत्ता मी प्रदेशाध्यक्षांबरोबर चर्चा करून त्यांच्या कानावर ही झालेली चर्चा सांगणार आहे आणि मला नाही वाटत की कुठेही काही अडचण येईल। त्याची दुसरी पण अट आहे की मेयर कुणाचा असावा होत असताना तर तो संदीप गिरे जे तिथले प्रमुख आहे जिल्हा प्रमुख त्यांच्याशी चर्चा करून दोघांनी एक समन्वयाने एक नाव निवडलं पाहिजे की त्यांना पण आणि आम्हाला पण तो नाव जरा कामन असला तर बरं अशी पण त्यांची भूमिका होती आणि ते खरं आहे। त्यांच्या क्लेमला काही अर्थ नाही। ते हवेत तीर मारतायत, फुकटच्या गोष्टी करतायत, तोंडाच्या वाफा आहेत त्या, तोंडाच्या वाफा, बाकी त्यापासून काहीच नाही। हे चुकीचं आणि काहीतरी हवेत गोळीबार करण्याचं आणि संभ्रम करण्याचं काम आहे। भाजपमध्ये काही दम, भाजपच्या त्या बोलण्यामध्ये काही अर्थ नाही आणि काही दम नाही। विजयराव वडेट्टीवार आहेत, चर्चा झाली, काही निर्णय झालेले आहेत, ते तिकडले नेते आहेत, काँग्रेस पक्षाचे मोठे नेते आहेत, ते बोलतील असं ठरलेलं आहे। पण उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष पाठिंबा देईल काँग्रेस। माझं असं म्हणणं आहे की विजयरावांना येऊ द्या आणि काही अडचण नाही आहे। दरम्यान चंद्रपुरात महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर चंद्रपुरात कोणाची सत्ता येणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलंय। चंद्रपूरमध्ये काँग्रेसला सत्तेबाहेर ठेवण्यासाठी भाजपकडून प्रयत्न सुरू असल्याचं बोललं जात आहे। तर चंद्रपूरमधील काँग्रेस नगरसेवकांचा एक गट आपल्या संपर्कात असल्याचा दावा भाजप नेते मुनगंटीवारांनी केलाय। तसंच शिवसेना उभाठा नगरसेवकांसोबतही आपली चर्चा सुरू असल्याचं त्यांनी सांगितलंय। तर मुनगंटीवारांच्या या दाव्याची वडेट्टीवारांनी खिल्ली उडवली आहे। मुनगंटीवारांचे दावे पोकळ असल्याचं त्यांनी सांगितलंय। पक्ष एखादा गट इच्छा व्यक्त करतो आणि त्या इच्छेनंतर त्यांच्याशी चर्चा संवाद झाल्यावर निर्णय होतो। ठाकरे गटाची वाटाघाटी सुरू आहे। मी जसं सांगितलं संवाद तर सर्वांशी सुरू आहे। यामध्ये तर काँग्रेसचा सुद्धा एक गट आमच्याशी संवाद करतोय। संवादाला कुठं अडचण आक्षेप असण्याचं काही कारण नाही। आपापल्या पद्धतीने प्रत्येकजण संवाद करतो। मी चर्चा त्यांच्याशी पहिल्या फेरीची आमची झाली आहे, पुढे बघू काय होतं ते। असं काही नाही। सुधीर भाऊचं स्वप्न पुढे आहे मला माहीत नाही। कदाचित सुधीर भाऊंचा बाण हा आता ते काय म्हणतो त्याला बिन 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 तीर का कमान असं कदाचित होऊ शकतं। त्यामुळं ते त्या सुधीर भाऊच्या बाणामध्ये आता तीरच नाही आहे, त्यामुळे यावर फार काही विश्वास ठेवण्याची गरज नाही। दरम्यान चंद्रपुरामध्ये सहकार्य नाही तर परभणीत दे धक्का अशी परिस्थिती सध्या निर्माण झाली आहे। काँग्रेसकडून शिवसेना युबीटी पक्षाला दे धक्का होणार का हे पाहणं महत्त्वाचं ठरणार। काँग्रेसच्या वरिष्ठ सूत्रांची ही माहिती आहे। चंद्रपूरमध्ये सत्ता स्थापनेत ठाकरेंच्या शिवसेनेनं जर सहकार्य केलं नाही तर परभणीमधील पाठिंबा काढून घेतला जाणार। परभणीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेचा महापौर काँग्रेस शिवाय बनू शकत नाही।
अकोल्यामध्ये सुद्धा उबाटांना मेयर करायसाठी आम्ही समर्थन देतो. परभणीमध्ये सुद्धा आमचा सपोर्ट तिकडे लागणार आहे, त्यांचा मेयर होताना. त्यामुळे आपण एकमेकाला सपोर्ट करून चंद्रपूरचा महापौर काँग्रेसला, जर परभणी तिथे उबाटाचा महापौर होतो आहे, अशी आपण एकत्र बसून मोड बांधली पाहिजे. तर आणखी एक महत्त्वाची बातमी, मुंबई महापालिकेत सत्ता स्थापनेसाठी आता भाजपकडून हालचालींना वेग आलाय. आज संध्याकाळी मुंबई भाजपच्या महत्त्वाच्या नेत्यांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांसोबत बैठक होणार आहे. संध्याकाळी 6 वाजता मुंबई भाजपच्या निवडणूक संचालन समितीची बैठक होणार आहे. तर मुंबईतील सत्ता समीकरणासह गटस्थापनेवर चर्चा होणार असल्याची देखील माहिती मिळते. तसेच महापौर निवड समित्यांसह सत्तेतील जबाबदाऱ्यांच्या वाटपावरही चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आज होणाऱ्या बैठकीत नेमकं काय होणार, काय निर्णय घेतले जाणार याकडे सर्वांचंच लक्ष लागलंय. तर पुढची महत्त्वाची बातमी, महापौर पदाबाबत चर्चा करून निर्णय घेऊ असं मोठं विधान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. त्याचबरोबर आधी मनपाचं आरक्षण काढणं गरजेचं होतं. कुठेही अडचण नाही, जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल, दोन्ही गट एकत्र नोंदणी करून फायदा आहे का हे पाहणार असं असून गटनोंदणी करताना पर्सेंटेज हा मुद्दा अतिशय महत्त्वाचा असल्याचंही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलंय. विरोधकांना याची कल्पना आहे की त्या महानगरपालिका त्यांचा कार्यक्रम ठरवतात. आधी त्या महानगरपालिकेचं रिझर्वेशन काढणं गरजेचं होतं, ते आता रिझर्वेशन निघालं. त्यानुसार आता गटांचं रजिस्ट्रेशन चाललेलं आहे आणि आता सगळ्या महानगरपालिका एक एक करून आपला कार्यक्रम ठरवत आहेत. कुठेही काही अडचण नाही आहे, कार्यक्रम ठरतील त्यानुसार कार्यक्रम पार पडतील आणि जास्तीत जास्त ठिकाणी महायुतीची सत्ता असेल. महापौर जर सोडले, महापौर आणि उपमहापौर, तर सगळे पदं ही तुमच्या एकूण संख्येच्या किती टक्के तुमची पर्सेंटाईल तयार होतं याच्यावर तुम्हाला पुढची पदं मिळतात. त्यानुसार त्याचा अंदाज घेणं आमचं चाललेलं आहे. त्या आधारावर आम्ही हा निर्णय करू की दोन्ही गट एकत्रित रजिस्टर करून फायदा आहे की वेगवेगळे करून फायदा आहे, किंवा एखादा छोटा गट त्यांच्यासोबत किंवा आमच्यासोबत जोडून फायदा आहे. अशा पद्धतीनं त्याचा निर्णय करूनच मग या संदर्भातलं रजिस्ट्रेशन होईल.